नमस्कार मित्रांनो, जसं प्लॅनिंग वगैरे करून या सगळ्या गोष्टी नाही करत आहे मी. रिॲक्शन्स व्हिडिओज मी किती वर्षापासून पाहतोय आणि माझी खूप इच्छा होती की मी ह्या निशमध्ये पण एक डिस्कवर करू आणि माझे जे रिॲक्शन्स आहेत किंवा मी माझ्या आईसोबतही शूट करेन, माझ्या पार्टनरसोबत मित्रांसोबतही शूट करेन आणि रिॲक्शन व्हिडिओज शेअर करत जाईन मी. त्याच्यामध्ये मला एक एक्साइटमेंट भेटते. मी जेव्हा रिॲक्शन व्हिडिओज पाहतो, कुठल्याही चांगल्या पद्धतीचे सीन्स असतात, ट्रेलर्स असतात किंवा एपिसोड्स असतात, तर सध्या ट्रेंडमध्ये आहे. सुरू करू हळूहळू आणि बघू की लोक कसे सपोर्ट करतायत. किंवा मी सुरुवात करीन तर माझा एक आवडता चित्रपट आहे जो 2025 मध्ये आलेला, विकी कौशलचा छावा. महाराजांची जेवढे चित्रपट आलेत त्या चित्रपटामध्ये त्यांनी जी ॲक्टिंग केली आहे, तर मला त्या चित्रपटापासून मला सुरुवात करायची आहे. या चित्रपटाचा टीजर आहे. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा. शिवा गया पर अपनी सोच जिंदा छोड़ गया. छत्रपति संभाजी महाराज की या टीजरमध्ये एवढी एनर्जी आहे. ह्याच्यामध्ये विकी कौशलने जी एनर्जी टाकली छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टर प्ले करायला, मला नाही वाटत कोणी दुसरा ऍक्टर किंवा दुसरा कोणी असता. ह्याच्या टीजर कधी माझी असं इच्छा झाली, मी असं नॉर्मल असं विचार करतो की चला बघूया, तर गुजबम्स हे मला 101% येतातच. ह्याच्यामध्ये महाराजांची एंट्री आहे, सिंहासनावरती बसलेले दाखवलेत, म्हणजे ते बघून असं शहारे येतात अंगावरती. की कारण लोकांना रियालिटी माहितीच नव्हती. आता मी छावा हे पुस्तक मी वाचलेलं आहे, मी एकदम डिटेलमध्ये नाही वाचलंय. महाराजांसोबत ज्या गोष्टी झाल्यात किंवा महाराजांसोबत औरंगजेबानी जे शेवटमध्ये आपण पाहतो ते, त्याच्यामधून मला वाटतं खूप एक लिमिटेड गोष्टी दाखवल्या त्याच्यामध्ये, पण ह्याच्याही दुप्पट किंवा तिप्पट लेवलवरती त्यांच्यावरती जो त्रास त्यांना झाला होता किंवा त्यांना त्रास देण्यात आला होता. मला नाही वाटत कोणी जगामध्ये असं असेल ज्याच्यामध्ये एवढं टॉलरन्स असेल या गोष्टीला घेऊन. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी, आम्ही मराठी लोक आहोत, आमच्यासाठी त्यांचं नावही जरी कोणी असं घेतलं किंवा त्यांची गर्जना जरी कोणी दिली तरी आमच्या अंगावरती शहारे येतात. आणि मी जिथे छत्रपती संभाजी महाराजांना लास्टमध्ये औरंगजेब जेव्हा कैद करतो त्यांना, जिथे त्यांनी लोकेशन जे आहे तिथेही मी गेलेलो. तिथे मला तर अक्षरशः रडायला आलं. कारण आपण ते इमॅजिनच नाही करू शकत की एक व्यक्ती ह्या लेवलच्या पेन आणि टॉलरन्स मधून जाऊ शकतो. माझा एक छोटासा रिॲक्शन होता की एक्सपेक्टेशन आहे की आपले जे मराठी बांधव आहेत, बहिणी आहेत, नक्कीच हा व्हिडिओ आवडेल माझा छोटासा. कारण माझी एक छोटीशी सुरुवात आहे ही. याच्यामध्ये मजा येते आपल्याला, कारण आपल्याला लोकांचे इमोशन्स काय आहेत, कुठल्या पद्धतीने आहेत, आपल्यासोबत किती लोक कनेक्ट करतात किंवा आपल्यासारखे रिलेटेबल इमोशन्स आहेत, लोकांना ते शेअर करायला किंवा बघायला आवडतात. काही दिवसानंतर एक नवीन रिॲक्शन व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की आयडिया असेल मला द्या, मी त्याच्यावरती रिॲक्शन करेन. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला सपोर्ट करा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.